पाठाचे नाव कसरत. या पाठात भटक्या विमुक्तांच्या जीवनातील विदारक दुःखाचे वर्णन लेखकांनी केलेले आहे. तर सुरू करूया कसरत. तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे, जर आपले पाठ्यपुस्तक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपले पाठ्यपुस्तक या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उमशा व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती. बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं. त्या गाठोड्यात जर्मनची 2 फुटकी बगुली, 3-4 काळपट ताटल्या, एक तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं शिजून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं. त्याच्या उजव्या खांद्याला ढोलकं अडकवलेलं होतं. त्याच्या बरोबर लक्षी 2 लांब वेळूच्या काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, अनकुचीदार लोखंडी सळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती. 2 फाटकी पोती, 17 भक्स पडलेली वाकळ, थोडीफार फाटकी तुटकी कापड या सर्वांचं गाठोडं घेऊन तिनं पाठीला टाकलं होतं. उमशा मातीची घागर आणि काही लहानसहान साहित्य घेऊन चालत होता. बानी त्याच्याबरोबर पळत होती. उन्हाचा जोर जससा वाढू लागला तसतसं उमशा आणि बानीला चालणं जमेनासं झालं. उन्हामुळे जमीन तापू लागली. त्यांच्या अनवाणी पायाला चटके बसू लागले. ऊन चांगलंच वाढलं. त्यांच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. बानी रडू लागली. रडत रडत ती म्हणत होती, आय, मला चालता येत नाही, पाय भाजाय लागल्या ती. लक्षीनं मुलीकडे बघितलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती म्हणाली, त्या तत गेल्यावर गाव येत आहे, तत गेल्यावर खेळ करायचा हाय, तवर चाल. पाय आपटत तुमच्या म्हणाला, मला भूक लागली आहे, अजून केवढं चालायचं हाय. लक्षी चालता चालता उभी राहिली. तिनं उमशाला जवळ येऊ दिलं. त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली. बाबा, खेळ केला म्हणजे आपल्याला भाकर मिळतीया, पैसे मिळत्या ती, मग भाकर खायची, एवढं गाव येऊ पातू चाल, म्हणजे तुला 10 पैसे देती. आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखं उमशा उत्साहाने म्हणाला, मला पैसे देती या, मग चाल तू. लगेच बानीनं सूर लावला, आय, मला नाही पैसे देत. लक्षी स्वतःशीच हसली. डोक्यावर वेळूच्या काठ्या सरळ कळत म्हणाली, होय बाय, तुला बी पैसे देती. बंड्या बराच पुढे गेला होता. रस्त्यावर एखादं गाव असतं तर तिथं खेळ करावा. लेकरं सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागलीत. खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारातच तो भराभरा चालत होता. त्यानं मागं वळून बघितलं. लक्षी आणि मुलं बरीच लांब राहिली होती. त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं. तो खाली बसला. लक्षी मुलांना समजावत घेऊन आली. दोन्ही मुलं रडत होती. लक्षी नवऱ्याला म्हणाली, आव, लेकरं सकाळपासून भुकेनं हैराण झाल्या ती, उन्हा तानानं चालून पेकाळल्या ती, कसं करायचं. हितनं मैलावर चाल म्हणजे कुमटं गाव येतं या, तत जाऊन खेळ करू म्हण. हितं वाटेतच बसून काय करायचं, पोटाला काय खायचं. एका हातानं कपाळावरील घाम पुसत लक्षी म्हणाली, लेकरं भेकाळायला लागल्या ती, माझं सुधीक पाय मेटाकुटीला आल्या ती, आणि काशात कसा खेळ करायचा, जीव नकोसा झाला या. बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, नाहीतर आपल्या पोटाला कोण देईल. लक्षी आपल्या विचारातच चालत होती. उमशा आणि बानी रडत पाय आपटत आई बापांच्या मागं चालत होती. दिवस पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती. बंड्याचं कुटुंब कुमटे गावात आलं. काही माणसं कामावरून, शेतावरून घराकडे येत होती. गावातील भर वस्तीत बंड्याचं कुटुंब आलं. मारुतीच्या देवळासमोर पटांगणात त्यानं आपला संसार टाकला. लक्षीनं गाठोडं व्यवस्थित ठेवली. दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली. बंड्या खेळ करण्यासाठी लागणारं साहित्य एकत्र करू लागला. दमलेली मुलं रडत रडत गाठोड्याला टेकून झोपी गेली. ढोलगं खांद्याला अडकवीत बंड्या लक्षीला म्हणाला, त्या पोरासनी उठव, तासभर कसतरी खेळ करू, सांच्याला कुठतरी राहायला जागा बघायला पाहिजे. झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जीवावर आलं होतं. ती उठली, मुलांच्या जवळ गेली. त्यांच्या तोंडावर मायेनं हात फिरून म्हणाली, उठा र,
आपणासनी खेळ करायचा हाय. तुम्हाला खायला भाकर नको का? खेळ केला म्हणजे झोपा. भुकेने व्याकुळ झालेली मुलं डोळे चोळत उठली. बंड्यानं ढोलकं वाजवण्यास सुरुवात केली. ढोलक्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आलाय म्हणून पळत येऊ लागली. थकल्या हातानं बंड्या ढोलकं वाजवत होता. ढोलक्यावर थाप मारत तो म्हणत होता, हे पळा पळा, खेळ आला, कोलाट्यांच्या उड्या, काठीवर उभा राहायचं, या या. मुलं बायका माणसं तिथं गर्दी करू लागली. लक्षी काठ्या, वर्तुळाकार, लोखंडी कड, सळ्या, दगड असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती. उमशानं अंगातील फाटकी अंगरखारा काढली. बानी आळस देत त्यांच्या बरोबर उभी राहिली. माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्तच चेव आला. तो मोठ्यानं बडबडत ढोलकं वाजवत होता. बंड्या ढोलकं वाजवत म्हणाला, आता ही पोरं ढोलक्याच्या तालावर कोलाटुड्या मारते. तो मोठ्यानं बडबडू लागला, हे चला चला. उमशा आणि बानी ढोलक्याच्या तालावर उलट सुलट उड्या मारू लागली. दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागली. भुकेमुळं, थकल्यामुळं भेलकाडून ती मुलं मध्येच पडत होती. जमलेली माणसं ही एक गंमतच करत म्हणून मोठमोठ्यानं हसत होती. बंड्याचं अंतःकरण तीळ तीळ तुटत होतं. लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास, हातावर चालण्यास प्रवृत्त करत होती. माणसं बरीच जमली. लक्षीनं एका गाठोड्यातून चिंध्या काढल्या. त्या गोल लोखंडी कड्याच्या चारही बाजूला बांधल्या. त्या बांधलेल्या चिंध्यावर रॉकेल टाकली. त्या चिंध्या पेटवल्या. गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतील जाळ झाला. बंड्या जोरजोरात ढोलकं बडू लागला. एका काठीवर ते जळत असलेलं गोलाकार कड बांधून लक्षी एका विशिष्ट उंचीवर धरलं. प्रथम उंचाने त्या गोलाकार कठड्यातून उडी मारली. लक्षीनं त्या कड्याला थोड्या कमी उंचीवर धरलं. त्यावेळी बानीनं त्याच्यातून उडी मारली. जमलेली माणसं आपापसात खुजबुजत होती. च्यामारी, केवढी पोर आहे ती, नुसतं फोकामानी लावते ती, जाळातून कसा आरपार सूर मारते ती. माणसं आश्चर्य व्यक्त करत होती. परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काही करता येणार नाही. उपाशी पोटी त्यांना धड नीटसं उभंही राहता येत नव्हतं. आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल. बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलकं काढून खाली ठेवलं. त्यानं वेळूची उंच काठी घेतली. ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेल्या गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला. आता ह्या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार हाय. तुम्हाला आमच्या अंगातली कला दाखवतो. पर तो दिनवाना चेहरा करून पुढे बोलू लागला, आम्हा गरिबांच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या. आमच्या आत्म्याचा तुम्हासनी आशीर्वाद लागीन. लेकर बाळ सकाळपासून उपाशी आहे ती. लक्षी फार थकली होती. नेहमी सारखं काठीवर उभं राहता येईल की नाही या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता. बानी आणि उमशा दमून गाठोड्याला टेकून बसली होती. बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहूर माजलं होतं. तरी पण आपण काहीतरी कला करून दाखविल्याशिवाय आपल्याला कोणी भाकर तुकडा देणार नाही. आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही. शिवाय दोन्ही मुलं खूप थकली आहेत. त्यांच्याच्यानं कसलाही खेळ करणं शक्य नाही या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला होता. आपला धीर खचू नये म्हणून तो उमशाला म्हणाला, ए तो ढोल वाजव. पेकाळून गेलेल्या उमशानं ढोलकं घेतलं आणि हे नवा खेळ म्हणत तो ढोलकं वाजू लागला. लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं. बंड्यानं दोन्ही हातांनी काठी धरली. काठी हलू नये म्हणून सर्व ताकदीने त्याने काठी मजबूत पकडली. उमशा जोरजोराने ढोलकं वाजू लागला. लक्षी सरसर काठीवर चढली. माणसं कुतूहलाने तिच्याकडे बघू लागली. लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपड करू लागली. मोठी माणसं बायका टाचा उचलून माना वर करून बघू लागल्या. एका पायावर काठीवर कसं उभं राहता येतंय हे बघण्याची लोकांची आतुरता वाढली होती. ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली, शाबास, ह्याला म्हणतात कला. लक्षी काठीवर उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु दिवसभराच्या चालण्याने अशक्तपणाने तिला नेहमीसारखे उभं राहता येईना. तिची ती अवस्था बघून बंड्याचं अवसान नाहीसं झालं. काय करावं ते त्याला सुचेना. तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरून बडबडू लागला, शाबास मैना शाबास. माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागली. लक्षीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली.
अशक्तपणाने तिला ग्लानी आली होती. त्या ग्लानीत तिचा पाय एका बाजूला झुकला आणि 8 फुटाच्या उंचीवरून खाली कोसळली. बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसला आहे. हे बघून एका माणूस बंड्याला म्हणाला, अरे डोंबारी बाबा, असा समाधी लावल्यावानी का बसलाईस? ती बया मरून जाईल. त्या वरच्या गल्लीत कुंडीमा माळी हाय, त्याला कळतंय, तो सुधीवर आणेल तिला. हात पाय मोडला असेल तर तो बसूटिया. त्याच्या बोलण्याने बंडा भानावर आला. बंड्या थरथरत उठला. त्या बोलणाऱ्या माणसाकडे बघत म्हणाला, मालक, कुठे आहे त्यांचं घर? तिचा हात मोडला या, अजून सुधीवर बी येईना. त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला, जा घेऊन लवकर, नाहीतर मारून टाकशील त्या बिचारीला. डोळ्यात येणारं पाणी पालत्या हातानं पुसत बंड्या म्हणाला, जातू बरं झालं तुम्ही सांगितलं ती, मला तर काय कळीनच झालंय. बंड्यानं लक्षीला उचललं, दोन्ही हातावर आडवं घेतलं. तो वरच्या गलीकडे निघाला. बंड्या आपल्या विचारात चालत होता. त्या माणसानं पैसे मागितले तर काय करायचं? खेळ मधीच बंद पडल्यामुळं कोणी 5-10 पैसे सुद्धा टाकलं नाहीत. भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्याला जीवावर बेतणारी कसरत करावी लागते. आज भाकरीचं तुकडंही मिळालं नाहीत. तो विचारत कोंडीबा माळ्याच्या घराकडे चालू लागला. एका घरासमोर उभं राहून तीक्ष्ण आवाजात म्हणाला, मावशी, इकडं कुंडीबा माळ्याचं घर कुठं आहे? घरातून एक बाई बाहेर आली. ती म्हणाली, हितनं 3रं घर कुंडीबा मामाचं घर आहे. पर ह्या बायाला काय झालं गा? जड पावलानं पुढं जात बंड्या म्हणाला, खेळ करताना पडले या. तो कोंडीबाच्या घरासमोर आला. कोंडीबा माळी शेळीसाठी वाकाची दोरी वळत बसला होता. उभा राहूनच बंड्या म्हणाला, मालक, आम्ही डोंबाऱ्याचं हाय. सकाळपासनं पोटाला अन्न नाही म्हणून खेळ करायला गेलो, तर ही माझी बायको. त्याला पुढं बोलावेना. तो दाटलेल्या कंठानं तसाच गप राहिला. आशेनं कोंडीबाकडे बघू लागला. कोंडीबानं वाकाची दोरी बाजूला ठेवली. गडबडीत उठून घरात गेला. घरातून एक घोंगडं आणलं. ते घोंगडं पसरत तो म्हणाला, ह्या बयाला खाली झोपीव आणि काय काय झालं ती सांग. बंड्यानं लक्षीला त्या घोंगड्यावर ठेवलं आणि जे घडलं ते सांगायला सुरुवात केली. कोंडीबा त्याचं ऐकत घरात गेला. त्यानं तांब्याभर पाणी, एक कांदा आणला. तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला. कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला. बंड्या भरल्या आवाजात सांगत होता, उशीर झाला, ती अजून सुधीवर आली नाही, मला भ्या वाटायला लागले. कोंडीबा पाणी शिंपडत म्हणाला, तिला काय होत नाही, तिला लय थकवा आलाय, त्यातच डोसकं फुटून रगात गेलाय म्हणून ती बेशुद्ध पडली आहे. दोन्ही पोरं एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली. लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती. पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळे ती परत पापण्या मिटवत होती. ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटकेचा निश्वास सोडला. कोंडीबा तिचा कोपरापासून निखळलेला हात बसू लागला. शुद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना तिला जाणू लागल्या. ती तडफडू लागली. तिची तडफड बघणं बंड्याला असह्य झालं. बानी बापाला विचारू लागली, बाबा, आय असं का करायला लागल्या? त्यानं तिचा हात बसवला. एका कापडानं हात बांधला. लक्षी चांगलीच शुद्धीवर आली होती. ती कस्तर उठून बसली. दोन्ही मुलं आईला बिलगून बसली. ती मुलांना कवटाळून रडायला लागली. कोंडीबानं एक फडकं घेतलं. त्यानं तिचा हात गळ्यात अडकवला. हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या. कोंडीबा म्हणाला, आता काळजी करू नका, ह्याला काय होत नाही, पर 4-5 दिवस या हाताची हालचाल होऊ देऊ नका. भीतच बंड्यानं विचारलं, केवढं पैसे द्यायचं तुम्हासनी? कोंडीबानं त्याच्यावरून नजर फिरवली. दुःखाने अगतिक काळवंडलेले चेहरे त्याच्याकडे आशेने बघत होते. सवयीनुसार मान हलवत कोंडीबा बोलू लागला, तुम्ही भाकरीच्या तुकड्या पायी जीव धोक्यात घालताया. समद्या मोहर हात पसरून 5-10 पैसे गोळा करताया. तुमच्याकडनं म्या कसं पैसे घ्यावायचं? बंड्याचं अंतःकरण भरून आलं. त्याच्या डोळ्यातून टपकन पाणी पडलं. कृतज्ञतेच्या भावनेने त्याला गहिवरून आलं. भिजलेल्या स्वरात तो म्हणाला, देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला, नाहीतर आज म्या बायकोचं, ह्या लेकरासनीचं काय झालं असतं. कोंडीबानं उजवा हात उचलला. त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला, ही बघ, तुला येळ आली म्हणून तू माझ्या द्वारात आलाच, नाहीतर कवा एक दुसऱ्याला दिसलू सुधीक नसतो.
तुझ्याकडनं 4 पैसे घेऊन काय माझ्या जन्माला पुरायचं आहे ती वय? लक्ष्मी आपल्या वेदना विसरून त्यांच्याकडे बघत राहिली. ती म्हणाली, आजकाल माणसापसलं माणूसपणच राहिलं नाही. तुमच्यासारखी माणसं अजून आहेत ती म्हणून तर आमच्यासारख्यासना जगायला येतं या बघा. थोड्या वेळानं बंड्याकडे बघून कोंडीबानं विचारलं, कुठं राहिलाय? त्याबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली. तो गडबडीनं उठत म्हणाला, आमचं समद सामान सगळा खेळ करत्यात त्या जागीच पडलं या, आम्ही निघतो. त्यानं कोंडीबाचा निरोप घेतला. लक्ष्मीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ लागला. तो मुलांना म्हणाला, तुम्ही दोघ जण पळत मोहर जावा. लक्ष्मी थकल्या स्वरात म्हणाली, समद उघड्यावर झटकून पडलं होतं, काय झालंय कुणास ठाव. दोन्ही मुलं पळत पुढे गेली. बंड्या लक्ष्मीला धरून गडबडीनं चालू लागला. तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला. त्यानं समोर बघितलं, उमशा आणि बाणी इकडं तिकडं शोधत होती. त्याच्या संसाराचं अर्धनिर्ध साहित्य नाहीच झालं होतं. ते दोघं मुलांनी गोळा केलेल्या अर्ध्या निम्या संसाराकडे आणि मोडलेल्या हाताकडे पाहत राहिले.